पहिली गोष्ट, व्यवसायात शॉर्टकट नसतो. काही लोक बघतात, अरे याने फंडिंग उचललं 1000 कोटी मिळाले, ते 1000 फंडिंग त्याला मिळाले 1000 कोटीचं, पण कधी त्यानं 15 वर्ष त्या गोष्टीवर डोकं लावलं. जर तुमच्या कस्टमरचा तुमच्यावर विश्वास नसेल तर तुमचा बिझनेस लॉंगर रनमध्ये कधीच मोठा होणार. जर तुमचे कस्टमर, तुमची लोक तुमच्या सोबत असतील, तेच तुमचे ब्रँड अँबॅसेडर. करेक्ट. तुम्ही शाहरुख खान, सलमान खान कोणालाही ब्रँड अँबॅसेडर बनवा. बायजूस शाहरुख खान प्रमोट करत होते, आहे का? कुठली गुंतवणूक केली पाहिजे, जे दीर्घकालीन केली पाहिजे की अल्पकालीन केली? चपाती, भाजी, ताक, दही आणि राईस यातली कुठली गोष्ट खाल्ली पाहिजे? सगळेच खाल्ले पाहिजे. मग जर सगळंच खाल्लं पाहिजे तर ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. शेअर मार्केटमधील आपल्याला धोके कसे टाळता येतात? पण नेमकं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? स्टॉक मार्केटमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण सुरू करतो तर ते कशा पद्धतीने सुरू केलं पाहिजे? एका सामान्य माणसाने स्वतःला आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम केलं पाहिजे? माझ्या लाईफची व्हॅल्यू काय आहे? परफेक्ट. माझ्या हेल्थची व्हॅल्यू काय आहे? राईट. आणि उरलेला पैसा मला इन्व्हेस्ट करायचा आहे. पण मिडल क्लास लोकांनी जेन्युअनली सेव्हिंग करायला पाहिजे. मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला, कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये 50% जास्त येणारे प्रॉब्लेम हे पैशामुळे येतात. जर तुम्ही ऑब्झर्व केले तर घरात जी भांडणं क्लेश होत असतात ना, करेक्ट, 50% जास्त क्लेश हा पैशामुळे. तर आज संकेत सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि संकेत आवटे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की 1000 रुपये जे आहेत, 1000 मधून 1 कोटी कमवणे हे खरंच शक्य आहे का? सुरुवातीला सर थँक्यू सो मच, मला तुम्ही इन्व्हाइट केलं. बेसिकली 1000 मधून 1 कोटी किंवा 10,000 मधून 1 कोटी, 1 लाखामधून 1 कोटी किंवा 50 लाखामधून 1 कोटी व्हायला काही होऊ शकतं. फक्त जेवढी अमाऊंट तुमची कमी होत जाते तेवढा त्याला वेळ जास्त लागत जातो. म्हणजे काय, तुम्ही कोणत्या ऍसेट क्लास मधून ते बनवणार हे मॅटर करतं. आता फॉर एक्झाम्पल मी 1000 रुपयांची एफडी केली, बरोबर, तर ते 1 कोटी होण्यापर्यंत मला तेवढा वेळ त्याला द्यावा लागेल, तेवढी वर्ष मला द्यावी लागतं. साधारण किती वेळ द्यावा लागतो त्याला? पण 1000 जर मी पर मंथ इन्व्हेस्ट करत असेल ना, तर ऑलमोस्ट मिनिमम एफडीच्या माध्यमातून जर मी जात असेल तर 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष एवढा कालावधी जाऊ शकतो. एक ब्रॉडर लेवलला मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. 15-15-15 15-15-15चा फॉर्म्युला त्याला. अच्छा. जर तुम्हाला 15% रिटर्न मिळत असतील, 15,000ची SIP करत असाल आणि 15 वर्षांसाठी करत असाल, तर त्याचे 15 वर्षात 1 कोटी रुपये होतात. आता बघा, 1 कोटीची ना एक हवा बनली की 1 कोटी करायचे, 1 कोटी पण खरंच तुमचं ते स्वप्न आहे का? खरंच तुमची ती गरज आहे का? हे पहिला जाणून घेणं गरजेचं आहे. आता बघा, सिंपल लॉजिक मला हे सांगायचं आहे की सगळ्यांनीच 1 कोटीच्या मागे धावायला पाहिजे का? तर बिलकुल नाही. बिलकुल नाही. म्हणजे काय, बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांचं किंवा आपल्या टिपिकल मिडल क्लास लोकांचं एक स्वप्न असतं की मला माझ्या घरामध्ये 4 पैसे यावेत, माझी फॅमिली खाऊन पिऊन चांगली सुखी राहावी, बरोबर, आणि माझी लाईफस्टाईल बेटर असावी, जे माझ्या छोट्या मोठ्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. मग यामध्ये 1 कोटीचा प्रश्न कुठेच येत नाही. पण एक वेगळा वर्ग येतो की मला फायनान्शियल फ्रीडम हवंय, मला 1 कोटी करायचे आहेत, मग मला त्यातून एवढे रिटर्न हवेत, मग ती एक कॅटेगरी वेगळी येते. सो दॅट आपण त्याला 1 कोटी हा नंबर कन्सिडर न करता की तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे, तुमचे गोल काय आहेत, तिथं पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. सो माझ्या मतानुसार ना, की जर तुम्हाला नो डाऊट 1000 मला इन्व्हेस्ट करायचे आणि 1 कोटी कमवायचे, कमवू शकता, पण तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. मग 50 वर्ष, 60 वर्षांनी पैसे घेऊन ते काय करायचे, हा एक लोकांचा प्रश्न असतो की मी एवढी वर्ष इन्व्हेस्ट करणार आणि माझे दात पडल्यानंतर ते मला पैसे मिळणार, मग मी ते एन्जॉय कसे करणार? करेक्ट. हा पण प्रॉब्लेम असतो. सो पहिला ना रिव्हर्स कॅल्क्युलेशन तुम्ही करायला पाहिजे. ओके, की मला अमाऊंट किती पाहिजे, किती वेळामध्ये पाहिजे, आणि मग ती अमाऊंट कमवण्यासाठी मला किती इन्व्हेस्ट करत जायला पाहिजे. अच्छा. हे असं बॅकवर्ड कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर ते बेटर असेल. मग नेमकं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? सिम्पल आहे सर, माझी फॅमिली सुखी असावी, माझ्या फॅमिलीला जे हवं आहे, माझ्या फॅमिलीमध्ये मी पण येतो. माझी बेसिक नीड काय असू शकते की समजा मला एक कार हवी आहे, बाईक हवी आहे, एक छोटंसं अन्न वस्त्र निवारा, पण त्यामध्ये अजून थोड्याशा गोष्टी वाढलेल्या आहेत की एक कार हवी, एक बाईक हवी, माझं छोटंसं चांगलं घर असावं, मुलांनी माझ्या चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं. आणि ठीक आहे, म्हणजे जर काही इमर्जन्सी आली, म्हणजे 2 गोष्टी न सांगता येतात, एक तर आजारपण आणि मृत्यू, हे कोणालाही सांगून येत नाही. या 2 गोष्टींबरोबर फाईट करण्यासाठी मला एक अमाऊंट पाहिजे. सही, ट्रू. ते जर माझ्याकडे असेल, परफेक्ट, तर मी फायनान्शियली फ्री आहे. मग ती प्रत्येकाची नीड वेगळी आहे. अंबानी साहेब म्हणतील मला 10,000 कोटी पाहिजे, 1 लाख कोटी पाहिजे. करेक्ट. पण आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस म्हणेल की महिन्याला मला एक 50,000 मिळाले
तर मी ठीक मानेन, तसंही चालू शकतं. सो फायनान्शियल फ्रीडम हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे. अच्छा. एखादा साधू संत आला, तो काय म्हणेल की मला देवाची प्राप्ती झाली, तो त्याच्यासाठी फ्रीडम असेल. सो सिंपल गोष्टींमध्ये मला हे सांगायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे त्याला नंबर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, तो तुमचा असेल फायनान्शियल फ्रीडमचा. यासाठी काय असा चार्ट वगैरे असतो का? नाही, चार्ट वगैरे स्टँडर्ड असे फॉर्म्युले कुठलेच नाहीत, कारण पर्सन टू पर्सन गोष्टी बदलत जातात. बरोबर. पण आता आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगसाठी काही फॉर्मॅट्स बनवलेत जे आम्ही इंटरनली यूज करतो आमच्या क्लायंटसाठी. अच्छा. सो त्यामध्ये काय असतं की तुम्हाला रिटायरमेंटसाठी किती कॉर्पस पाहिजे, तुमच्या मुलांची कंडिशन सध्या काय, म्हणजे मुलं लहान आहेत किंवा मुलं मोठे आहेत, त्यांचं लग्न करायचं आहे, शिक्षण करायचं आहे, मग तुमचा हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, रिटायरमेंटसाठी किती कॉर्पस तुम्हाला हवं आहे, तुमचे मोठे मेजर खर्च कोणते येणार आहेत, रिटायरमेंटला तुम्हाला घरी बसून दर महिन्याला किती पैसा लागणार आहे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून एक नंबर बनतो. अच्छा. तो नंबर तुम्ही कमवणं गरजेचं आहे. तर यासाठी साधारण काय मानसिकता कशी असली पाहिजे? मानसिकता, कारण आपल्याला माहिती आहे की बाबा इकडे खड्डा आहे आणि तिकडे जायचं नाही, तरी पण खड्ड्यामध्ये गाडी चालवणार, ॲक्सिडेंट होणार. तर जी मानसिकता काय ठेवली पाहिजे, म्हणजे टर्म इन्शुरन्स काढायला पाहिजे पण तरी काढणार नाही, किंवा आपला लाईफ इन्शुरन्स काढायला पाहिजे तरी काढणार नाही, किंवा आरोग्याचा विमा कधी पण आजारी आपण पडू शकतो तरी पण लोक काढत नाही. तर त्यासाठी काय मानसिकता, त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सर सिंपल आहे, म्हणजे हा मेजरली प्रॉब्लेम कुठे येतो हे मी तुम्हाला सांगतो. जे वेल्दी लोक आहेत ना, त्यांच्याकडे पैसा आहे, पैसा आला ना एक जबाबदारी येते. बरोबर. की मी एक बिझनेस उभा केलाय, मी चांगल्या लेवलला जॉब करतोय, मग माझे मोठे एक्सपेन्सेस आहेत, मोठी कार घेतली, मोठं घर घेतलं आणि त्याचे मोठे EMIs आहेत. मग त्याला कळतं की या रिस्कला टार्गेट करण्यासाठी किंवा रिस्कला मिनिमाइज करण्यासाठी किंवा ही रिस्क काढून टाकण्यासाठी मला त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मग त्या केसमध्ये मी टर्म इन्शुरन्स करेन, हेल्थ इन्शुरन्स करेन. कारण सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की बरेच असे आमचे क्लायंट आहेत, बरीच उदाहरणं मी रिपीटेडली बघत असतो की एक आजार पण पूर्ण फॅमिलीला संपवते. म्हणजे काय, करता पुरुष आजारी पडतो, करता पुरुष आजारी पडल्यामुळं एक तर त्यानं आजपर्यंत जे कमवलंय 5 लाख 10 लाख 15 लाख सगळं सेव्हिंग संपतं. बरं, ते संपूनही तो आजारी जो पडलेला पुरुष असतो किंवा स्त्री असते, करता पुरुष किंवा करती स्त्री, तर ती रिकवर होत नाही आणि परत ती तिच्या फॅमिलीसाठी लायबिलिटी बनते. सही. आणि ती पूर्ण फॅमिली अडचणीत सापडते. सो अशा केसमध्ये ना हेल्थ आणि टर्म कंपल्सरी गरजेचं आहे. म्हणजे काढलीच पाहिजे. हो, तुम्हाला जर आजार पण आलं, हेल्थ इन्शुरन्सच्या कन्सेप्ट बऱ्याच लोकांना क्लिअर नाही आहेत. हेल्थ इन्शुरन्स कशाला म्हणतात, जेव्हा मी आजारी पडेन हॉस्पिटलचा जो काही खर्च असेल तो कोण बघेल, ती विमा कंपनी बघेल. आणि जर समजा एखादा व्यक्ती डेथ झाली त्याची, तर त्यासाठी एक कॉर्पस त्यांना मिळायला पाहिजे. म्हणजे काय, मी स्वप्न बघितलंय की माझ्या आई वडिलांना महिन्याला एवढे खर्चासाठी द्यायचे आहेत, किंवा माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना एवढा दर महिन्याचा खर्च आहे. मग मी नसेल तर माझी फॅमिली कशी चालेल? मी लोन केलंय, EMI केलंय, गोष्टी घेतलेत, कोणासाठी घेतलेत? नो डाऊट माझ्यासाठी आणि फॅमिलीसाठी, पण मेजर स्वप्न मी बघितलेत ना. बरोबर. मग त्याचे हप्ते थोडीच फॅमिलीवर आहेत. करेक्ट. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी लाईफ कव्हर असायला पाहिजे. जर काही झालं तर तो लाईफ कव्हर माझ्या फॅमिलीला मिळणार आहे. मग यात होतं काय, प्रश्न विचारले जातात, सर जर मी मेलोच नाही तर हे घेऊन उपयोगाचं काय? करेक्ट. म्हणजे काय, तर आपण जी रिस्क आहे त्याला कव्हर करण्यासाठी ती गोष्ट घेत असतो. सो एक्सपेक्टेशन हे नाही की त्यांनी मरावं, पण त्या रिलेटेड अजून असे बरेच प्रोडक्ट आहेत की जरी त्याला काही नाही झालं तरी सुद्धा पैसे मिळतात. मग त्याचं कॉम्बिनेशन तो घेऊ शकतो. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जरी तुमचा इन्कम कमी असेल तरी सुद्धा कमी अमाऊंटचा विमा तुम्ही घेऊ शकता. साधारण टर्मचं किती असला पाहिजे आणि हेल्थचा किती असला पाहिजे? आता यामध्ये एक सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगतो. हॉस्पिटलचं मिनिमम बिल 5-10 लाख तरी होतं, कमीत कमी. म्हणजे काय, हे दोनही इन्शुरन्स कधी घ्यायचे, जेव्हा ते आजारपण किंवा जर तो मृत्यू आला तर त्या केसमध्ये आम्ही सर्व्हाइव्ह करू शकणार नाही अशी कुठली अमाऊंट असेल ती अमाऊंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती 50,000 महिन्याला कमवतोय आणि जर त्याला हॉस्पिटलचं बिल 1 लाख रुपये भरावं लागलं तर त्याच्यासाठी मोठी अमाऊंट नाहीये. पण ज्यावेळी त्याला 10 लाख 20 लाख 30 लाख भरावे लागतील, करेक्ट, तेव्हा त्याच्या खिशाला त्रास होणार आहे. मग या केसमध्ये मिनिमम मी सांगतोय लोकांना की फॅमिली फ्लोटर जर घेत असाल तर मिनिमम 10 लाखाच्या पुढे पाहिजे. अच्छा. तो 20-25 लाख असलेला कधीही बेटर, चांगला. हा, पण ज्याचा इन्कम तेवढा नाहीये त्याला 50 लाख आणि 25 लाखाची गरज नाहीये. तो एकदम लॅविश हॉस्पिटलमध्ये नाही जाणार आहे, तो मॉडरेट हॉस्पिटलमध्ये जाणार. करेक्ट. आणि जे हॉस्पिटल, आता फॉर एक्झाम्पल काही 5 स्टार हॉस्पिटल पण मी म्हणतोय, बऱ्याच वेळेला सांगतोय की असे काही हॉस्पिटल असतात जे हेवी चार्ज करतात, एकदम लॅविश असतात, जिथे फिल्म ऍक्टर्स, मोठे मोठे बिझनेसमॅन जातात, पण तीच सर्जरी
मॉडरेट हॉस्पिटलमध्ये पण होऊ शकते आणि त्याच्या 10-20% चार्जेसमध्ये होऊ शकते. बरोबर. मग जर तुम्हाला लॅविशनेस नको असेल तर 50 लाख 1 कोटीच्या कव्हरची गरज नाहीये. मग तुम्ही 10 लाख 15 लाख इनप आहे, म्हणजे मोठे मोठे आजार 10-15-20 लाखात कव्हर होतात. सो हेल्थ इन्शुरन्स 10-15-20 लाख रुपये आणि टर्म इन्शुरन्सचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ते कसं, तुमचा इयरली इन्कम किती आहे. अच्छा. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला पगार आहे 1 लाख रुपये वर्षाचा. ओके, तर त्या केसमध्ये गुणिले 20 लाख रुपयांचा विमा तुमचा असायला पाहिजे, लाईफ कव्हर. जर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमवताय तर तुम्ही वर्षाला 12 लाख रुपये कमवताय. सो याचा अर्थ 2,40,00,00,000 रुपयापर्यंत तुमचा विमा असला पाहिजे. सो इन जनरल 10 ते 20 पटीनं तुमच्या टोटल इयरली इन्कमला मल्टिप्लाय करा, तो तुमचा विमा असायला हवा. अच्छा, फंटास्टिक. खूप छान माहिती दिली तुम्ही. संकेत सर, दीर्घकालीन आणि अल्पकालीन गुंतवणुकीतला साधारण काय फरक, काय डिफरन्स? गुंतवणुकीला कुठली गुंतवणूक केली पाहिजे, म्हणजे दीर्घकालीन केली पाहिजे की अल्पकालीन केली पाहिजे? एक सिंपल आहे. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की चपाती, भाजी, ताक, दही आणि राईस यातली कुठली गोष्ट खाल्ली पाहिजे? सगळेच खाल्ले पाहिजे. सगळे खाल्ले पाहिजे. मग जर सगळंच खाल्लं पाहिजे तर ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. सही. म्हणजे काय, समजा शॉर्ट टर्म मध्ये काय होऊ शकतं, इमर्जन्सी पैशाची गरज पडू शकते. आता समजा अचानक तुमची कार ब्रेकडाऊन झाली आणि तुम्हाला काही मेजर अमाऊंटची गरज आहे, तर ती तुम्हाला द्यावीच लागेल, लगेच करावी लागेल. तुम्ही कुठल्या मित्राकडून समजा 1 लाख रुपये उधार घेतले, तो घरी येऊन बसलाय, माझे लाख इमिडिएटली दे, मी एका प्रॉब्लेम मध्ये फसलोय, तो तुम्हाला द्यावाच लागेल. एक छोटंसं आजार पण आलं, तुम्हाला पैसे पाहिजे, द्यावे लागतील. तुमची जवळची व्यक्ती एका प्रॉब्लेम मध्ये फसली आहे तर तिला तुम्हाला पैसे द्यावे लागतील, विच इज कॉल्ड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. अच्छा. शॉर्ट टर्म साठी लागणारा पैसा हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिडर केला जातो. लॉंग टर्म म्हणजे काय, माझ्या मुलांचं 10-15 वर्षानंतर लग्न आहे, माझं स्वतःचं 10-15 वर्षानंतर लग्न आहे. डिपेंड करते की तुमचं एज काय आहे. काही लोक म्हणतील माझं वय 40 आहे, मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं, विच इज लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल हे सगळं मिक्सचर असायला पाहिजे आणि त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. आणि यामध्ये पण ॲसेट क्लास मॅटर करतात. वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये तुमची गुंतवणूक पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण सुरू करतो तर ते कशा पद्धतीने सुरू केलं पाहिजे? स्टॉक मार्केटमध्ये मेजरली लोक जी सुरुवात करतात ना, 25 दिन में पैसा डबल या थॉट प्रोसेसने करतात, विच इज कम्प्लिटली रॉंग. पहिला तुम्ही समजून घ्यायला पाहिजे स्टॉक मार्केट म्हणजे काय. अच्छा. जर ते तुम्हाला समजून घ्यायचं नाही, तुम्ही त्याच्या नादी लागू नका. 100% लांब राहा, अदरवाईज तुमचा पैसा जाणार गॅरंटीड. मग यामध्ये मी काय करेन, तर मी पहिला समजून घेईन मार्केट म्हणजे काय. मार्केट समजल्यानंतर तुम्हाला समजेल की यामध्ये असतात वेगवेगळ्या कंपनीज. आपली जी गुंतवणूक होती ती कंपनीमध्ये गुंतवणूक होते. म्हणजे मी टाटा साहेबांचा पार्टनर होतो, मी अंबानी साहेबांचा पार्टनर होतो, अदानींचा पार्टनर होतो. मग पहिली गोष्ट, मी जर लोकांना विचारलं की तुम्हाला एका खराब व्यक्तीचा पार्टनर व्हायला आवडेल की एका चांगल्या व्यक्तीचा पार्टनर? अर्थातच चांगल्या व्यक्तीचा. मग म्हणूनच तुम्हाला चांगली कंपनी निवडणं गरजेचं आहे. ब्रँडेड कंपनी. एक स्वस्त मिळतं, काहीतरी मिळतं म्हणून आपण कचरा घ्यायचा नसतो. ट्रू. राईट. सो या केसमध्ये काय होतं की आपण चांगले प्रोडक्ट, चांगली कंपनी निवडतो आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे पहिला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, त्यानंतर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉकच्या नादी लागायला पाहिजे आणि त्यानंतर गरज भासली तर ट्रेडिंगचा विचार करायला पाहिजे. अच्छा. आणि महत्त्वाची गोष्ट, ट्रेडिंगचा उपयोग आहे, FNOचा उपयोग आहे, पण तो कधी, जेव्हा तुमचा फोलिओ मोठा होतो तेव्हा, त्याला हेज करण्यासाठी. आता मार्केट डाऊन आहे, मार्केट डाऊन असताना माझा सुद्धा फोलिओ खाली जातोय, मी काही देव नाहीये की माझा फोलिओ खाली जाणारच नाही. करेक्ट. मग हा खाली जाणारा फोलिओ जर याला प्रोटेक्ट करायचा असेल तर इन्शुरन्स म्हणून मी पुटला वापरेन. मी काय करेन, पुट बाय करेन. पुट बाय करेन म्हणजे काय, जो माझा लॉस होईल तो ऑटोमॅटिकली त्यातनं रिकवर होईल आणि ते पैसे ऑटोमॅटिकली मला मिळणार आहेत. म्हणजे समजा इथे एक मला ₹1,00,000 लॉस दिसत असेल, हे ₹1,00,000 मला माझ्या पुटमधून मिळून जातील. अच्छा. म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधला फरक काय, आणि म्युच्युअल फंडमध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे आणि शेअर्समध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे? सर सिंपल आहे, म्हणजे म्युच्युअल फंड आणि शेअर्स दोन्ही गोष्टी ऑलमोस्ट सेमच आहेत. पण म्युच्युअल फंड थोडंसं ब्रॉडर लेवलला येतं. ओके. म्युच्युअल फंडमध्ये डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, बॉन्ड्समध्ये होऊ शकते, स्टॉक्समध्ये होऊ शकते. अच्छा. गोल्ड म्हणजेच कमोडिटी, गोल्ड, सिल्वर वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकते. आणि या सगळ्यांमध्ये ना एक्सपर्ट असतो. अच्छा. तो डिसिजन घेतो की तुमचे पैसे कुठे जायला पाहिजे. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की एक व्यक्ती फिनान्समध्ये बाप आहे, मास्टर आहे, त्याला तुम्हाला हायर करायचं आहे, त्याच्याबरोबर 10-15 लोकांची टीम हायर करायची आहे, याला सॅलरी असेल ₹5,00,000, त्याच्या टीमला सॅलरी असेल प्रत्येकी 50,000, ₹1,00,000. करेक्ट. महिन्याला एक ₹25,00,000 खर्च करा आणि तुमचे पैसे तुम्ही मॅनेज करायला त्याला
हायर करा, हे प्रत्येकाला पॉसिबल नाही. मग जर एवढी मोठी टीम तुम्हाला 1,000 रुपयासाठी जरी मिळाली तर काय वाईट आहे का? काहीच वाईट नाही, काहीच वाईट नाही. सो या केसमध्ये म्युच्युअल फंड येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टॉकचा अभ्यास असायला पाहिजे, पण मला इंटरेस्ट नाही आहे, मी कशाला करू? मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे किंवा XYZ, मी जॉब करतोय, बिझनेस करतोय, शेतकरी आहे, मी तुमचं स्टॉक मार्केट शिकत बसू का? गरज नाही आहे, शिकू नका. तुम्ही तो पैसा म्युच्युअल फंडला द्या. म्युच्युअल फंड म्हणजे SBI, HDFC, ICICI, AMCs आहेत, ॲसेट मॅनेज करणाऱ्या कंपनीज. या कंपनीज काय करतात? तुमचे पैसे मॅनेज करतात. अच्छा, समजा किरण सरांना वाटलं, संकेत आवटेंना वाटलं, XYZ बाकीचे सगळे ऑडियन्स आहेत त्यांना वाटलं तुम्ही 1,000 करताय, मी 2,000 करतोय, कोणी 5,000 करेल, कोणी 1 कोटी करेल, कोणी 10 कोटी करेल. या सगळ्यांचे फंड कलेक्ट केले जातात. समजा कलेक्ट झाले 10,000 कोटी, हे 10,000 कोटी मॅनेज करण्याचं काम त्या फंड मॅनेजरचं असतं, त्या AMCचं असतं. मग तिथं SBI, HDFC, ICICI, टाटा, बंधन या सगळ्यांचा भरोसा आला. मग हे लोक पैसे तुमचे घेतात, वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात, कधी ॲड करायचे कुठल्या स्टॉकमध्ये, कधी ते काढून घ्यायचे, कधी वाढवायचे, कधी कमी करायचे, हा सगळा डिसिजन त्यांच्याकडे असतो. आपल्याला काहीच करावं लागत नाही. सो दॅट इज कॉल्ड म्युच्युअल फंड. आणि कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायला पाहिजे साधारण? जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला कन्व्हिन्स करणारी एखादी कंपनी असेल, की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कंपनीचं बिस्किट खातोय, पार्लेजी, आय नो की ते बेस्टच आहे. आता ते तुम्ही कंपनी कुठलीही नाव घेऊ शकता, मी कुठल्याही कंपनीचं नाव बिलकुल घेणार नाही आहे, कारण तुमची चॉईस पार्ले असेल, कोणाची दुसरी असेल, कोणाची XYZ असेल. करेक्ट. फक्त ती कंपनी मार्केटमध्ये लिस्ट असायला पाहिजे. पार्लेजी मार्केटमध्ये नाही आहे. सो जी कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड असेल त्याच कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ओके, राईट. सो आता फॉर एक्झाम्पल मी XYZ बिस्किट खातो, XYZ केक खातो, XYZ नोटबुक वापरतो, इन्क्लुडिंग लिकर सुद्धा जे लोक कन्झ्युम करतात त्याचे सुद्धा स्टॉक आहे. मग जर मला दिसतं की हा बिझनेस एवढा चांगला ग्रो होणार आहे, एखादी हॉटेल चेन आहे, जबरदस्त आहे, ती चेन खूप ॲग्रेसिव्हली एक्सपांड होणार आहे, यांचे 5 स्टार हॉटेल आहेत, खूप चांगल्या प्रकारे ते मॅनेज करतात आणि मला दिसतंय की भरोसा आहे, मोठा ब्रँड आहे, त्यांची ग्रोथ होणार आहे, मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. करेक्ट. मी जी कार वापरतो ती कार जबरदस्त आहे आणि ती कंपनी जबरदस्त आहे आणि मला हे दिसतंय की ती EV मध्ये उतरत आहेत, चांगल्या EV बनवत आहेत. मागचा सेल्स आणि आजचा सेल्स यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रोडक्टला कंटिन्युअसली ते इम्प्रूव्ह करतायत आणि फ्युचरिस्टिक प्रोडक्ट बनवत आहेत, मी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मोठं रॉकेट सायन्स लावण्याची गरज नाही. सपोज मी आहे डॉक्टर, तर मेडिकल रिलेटेड जे काही फार्मास्युटिकल रिलेटेड कंपनीज मला ऑलरेडी माहिती आहेत ना, मग कुठली कंपनी बेस्ट करते, कोणाचा सेल चांगला होतोय मला माहिती आहे. करेक्ट. मी इन्व्हेस्ट करू शकतो. मी आहे इंजिनियर, मग इंजिनिअरिंग रिलेटेड कुठल्या कंपनीत चांगल्या परफॉर्म करतायत ते करू शकतो. IT इंजिनियर IT कंपन्यांचा अनालिसिस करू शकतो, त्यामध्ये इन्व्हेस्ट करेल आणि बाकी इन जनरल जे आपल्याला प्रोडक्ट लागतात त्याचा अनालिसिस करून सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ट्रेडिंग आणि शेअर्स मधील फरक काय? ट्रेडिंग आणि शेअर्स असं होणार नाही. ॲक्च्युली ट्रेडिंग हे शेअर्समध्येच केलं जातं बेसिकली. म्हणजे काय तर मला XYZ शेअर्स बाय करायचं आहे, 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट यामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. जसं लॉंग टर्मसाठी मला वाटतं ही कार छान आहे आणि हे लॉंग टर्मसाठी चांगलं चालणार आहे, त्याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. अच्छा. आणि जर मला वाटतं यांना एक मोठी ऑर्डर मिळाली आणि लगेच या स्टॉकमध्ये ग्रोथ येईल, एक 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, 6 महिने मी ठेवणार आणि बाहेर पडणार, याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड करताय तर लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट काळासाठी होल्ड करताय तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. या 2 कन्सेप्ट झाल्या. पण मला वाटतं आजच यांचा रिझल्ट लागलाय, एकदम स्पाइक येईल आणि नंतर हा खाली येईल. या केसमध्ये मी लगेच बाय करणार, लगेच एक्झिट करणार. दॅट इज कॉल्ड ट्रेडिंग. सो ट्रेडिंग मधून सुद्धा पैसे कमवता येतात, शॉर्ट टर्म मध्ये पण आणि लॉंग टर्म मधून सुद्धा आपल्याला पैसा कमवता येतो. ओके. मल्टीबॅगर शेअर्स म्हणजे काय? मल्टीबॅगर म्हणजे मल्टीफोल्ड्स त्याची प्राइस वाढणं. अच्छा. आज मी एक शेअर बाय केला ज्याची प्राइस आहे 100 रुपये, तो 2,000 होणं, 5,000 होणं, 10,000 होणं, याला म्हणतात मल्टीबॅगर शेअर्स. आणि मी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, माझ्या 1,000चे 1,00,000 होतात. सो दॅट इज कॉल्ड मल्टीबॅगर. शेअर मार्केटमधील आपल्याला धोके कसे टाळता येतील, कशा पद्धतीने? धोके इन द सेन्स म्हणजे कमी रिस्क घेऊन आपल्याला जो तोटा आहे तो कमी झाला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन सुरुवात करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला लॉस होतो, बऱ्याच वेळेला आपण शिकत असतो, तर ते धोके कसे आपल्याला कमी करता येतील? सिम्पल आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला एक्सपर्टीज येत नाही परफेक्ट, तोपर्यंत मेजर इन्व्हेस्टमेंट तिथं आपण करायची नाही. कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा बिझनेस करता
डायरेक्ट तुम्हाला टाटा बिर्ला अदानी अंबानी म्हणायचं असतं का? तर नाही. कोण असा व्यक्ती आहे जो सुरुवातीला सगळं घरदार विकतो, शेतीवाडी विकतो आणि डायरेक्ट मोठा बिझनेस सुरू करतो? नाही करत. तो शून्यातून सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो, हळूहळू हळूहळू ग्रो करत जातो. इथं पण तसंच आहे की रिस्क कधी असते, जेव्हा तुम्ही रिस्कियर प्रोडक्टमध्ये जाता तेव्हा. नो डाऊट शेअर मार्केट इज अ रिस्की प्रोडक्ट. तो अप अँड डाऊन होत असतो, पण अप अँड डाऊन का होतो हे आपल्याला समजायला पाहिजे. परफेक्ट. आणि जर आपल्याकडे त्याची एक्सपर्टीज असेल ना, तर हे सगळे धोके ऑटोमॅटिकली इलिमिनेट होतात. त्याला घाबरण्याची बिलकुल गरज नाहीये. जर तुम्ही लॉंग टर्म होरायझननी इन्व्हेस्ट करणार असाल तर. जर तुम्हाला वाटत असेल नवीन आहे आणि मी 1 महिन्यात 2 महिन्यात 6 महिन्यात वर्षभरात काहीतरी कमवेन, तर हे पॉसिबल नाहीये. तुम्हाला लॉंग टर्म व्ह्यू ठेवूनच मार्केटमध्ये यावं लागेल. अच्छा. साधारण कोणते व्यवसाय मोठे होऊ शकतात? बघा, सिम्पल आहे की जे व्यवसाय फ्युचरिस्टिक आहेत तेच मोठे होऊ शकतात. समजा मी कोळशाचा व्यापार करतोय किंवा दगडी कोळसा मी बनवतो, दगडी कोळसा मी सप्लाय करतो, हा बिझनेस मोठा नाही होणार. का नाही होणार? तर सरकारच त्यावर काही बंधनं आणतोय. बरोबर. समजा कोल इंडिया सारखी मोठी कंपनी आहे, जोपर्यंत ते इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड किंवा ग्रीन एनर्जी रिलेटेड अशा काही प्रोडक्टमध्ये ते उतरत नाही जे एनर्जी रिलेटेड आहेत, बरं, तोपर्यंत त्यांना चांगली ग्रोथ येणार नाही. राईट. सो सेम मला पण हेच सांगायचं आहे, जर एखादी कंपनी मला उभी करायची आहे, माझा बिझनेस मला चालू करायचा आहे किंवा समोरचा बिझनेस जर मला अनालाइज करायचा आहे, तर त्या केसमध्ये तो बिझनेस फ्युचरिस्टिक असायला पाहिजे. EV रिलेटेड असेल किंवा IT रिलेटेड असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जबरदस्त चालणार आहे, त्याच्या रिलेटेड तुमच्या डोक्यामध्ये काही आयडियाज असतील, किंवा जसं आपण बोललो मगाशी की इन्शुरन्स सेक्टर आहे, जबरदस्त ग्रो. कारण आपला देश, प्रत्येकाकडे इन्शुरन्स असणं आपल्या देशात गरजेचं आहे. मग तुमचा कार इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, अनेक प्रकार, जनरल इन्शुरन्स वेगवेगळे आपले येतातच. सो इव्हन प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स असतो. जेव्हा आपण फ्लाय करत असतो तेव्हा काही कालावधीसाठी सुद्धा इन्शुरन्स घेता येतो. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की गव्हर्नमेंट त्या गोष्टीला पुश करत आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्री जबरदस्त ग्रो होते, मार्केट रिलेटेड इंडस्ट्री जबरदस्त ग्रो होते, क्रिप्टो रिलेटेड इंडस्ट्री ग्रो होते. सो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडासा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कोणते स्किल शिकल्याने जास्त आपण पैसे मिळवू शकतो? स्किल तर सर सगळ्याच स्किलमध्ये पैसा आहे. असं कुठलंही स्किल नाही ज्यामध्ये पैसा नाहीये. इव्हन पेंटर सुद्धा करोडो रुपये कमवतात. करेक्ट. राईट. सो सिम्पल एखादी गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप मोठा व्यक्ती बनवू शकते. करेक्ट. तुम्ही बघितलं असेल शार्क टँक वगैरे मध्ये बरेच आपले लोकल महाराष्ट्रीयन लोक सुद्धा खूप मोठे झालेले आपण बघितलेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठलाही एक पार्ट निवडा आणि त्यावर मेजर तुमचे एफर्ट्स तुम्ही लावा. ज्यामुळे काय होतं की तो पार्ट जर आम्ही त्यामध्ये एक्सपर्ट असू, आता मी काय केलं, मेजरली मार्केट रिलेटेड. करेक्ट. की स्टॉक्स काय असतात, कशा असतात, कंपन्या कशा चालतात, त्या वाढतात कशा, पैसा कसा बनतो, 1 रुपयाचं व्यवस्थापन कसं व्हायला पाहिजे, यावर आम्ही मेजरली काम केलं. आणि त्याचा इम्पॅक्ट लोकांवर झाला की जे लोक 5-5, 10-10 लाख महिन्याला कमवत आहेत, सेव्हिंग विचारलं तर हार्डली लाख रुपये पण नाही. म्हणजे काय, जर समजा आज तुमची बॅलन्स शीट गडबडली किंवा तुमची नोकरी गेली, पुढच्या महिन्यात जगणं अवघड होईल, कारण तुम्ही ती लाईफस्टाईल मेंटेन केली. करेक्ट आहे. आणि सेव्हिंग काहीच नाहीये. सो याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. सो ते करायला आम्ही सुरुवात केली आणि त्या गोष्टीवर मेजर फोकस असायला पाहिजे. सो तसंच तुम्ही तुमच्या क्षेत्रातले ना वेगवेगळे ऑप्शन एक्सप्लोअर करा, कुठे इन्व्हेस्ट करू शकतो, कसे करू शकतो, किती करू शकतो, ते स्किल्स वगैरे शिकून आपण त्यावर फोकस करू शकतो. साधारण व्यवसाय करत असताना कुठल्या चुका टाळाव्यात? कारण तुम्ही पण तुमचा व्यवसाय अगदी शून्यातून ह्या लेवलला आणला, तर तुम्हालाही भरपूर प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल. बिलकुल. आणि एका यशाच्या उंची तुम्ही गाठली, तर कुठल्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजे? साधारण पहिली गोष्ट, व्यवसायात शॉर्टकट नसतो. 25 दिन में पैसा डबल हे वाक्य मी बोललो ना, हे खूप लोकांना, की काही लोक बघतात अरे याने फंडिंग उचललं 1,000 कोटी मिळाले. नाही एवढं सोपं. ते 1,000 फंडिंग त्याला मिळाले 1,000 कोटीचं, पण कधी त्यानं 15 वर्ष त्या गोष्टीवर डोकं लावलं आणि आज कुठं त्याला सक्सेस मिळालं. ट्रू. जसं मी मार्केटमध्ये माझा बिझनेस चालू केला, तो मी 15 वर्षापासून इमॅजिन करतोय, तर कुठं हळूहळू एक स्टेप करत आपण पुढे गेलो. म्हणजे पहिली गोष्ट शॉर्टकट नाही. दुसरी गोष्ट, कंप्लायन्स तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे. म्हणजे काय, GST असेल, इन्कम टॅक्स असेल, RBI असेल, सेबी असेल, तुमच्या इंडस्ट्रीला जे कोणी रेग्युलेट करतं त्यांना तुम्ही व्यवस्थित कंप्लाय करा. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाने जाणार
तेव्हा फसणार म्हणजे 100% फसणार. आणि यात तिसरा महत्वाचा पार्ट आहे तो विश्वास. जर तुमच्या कस्टमरचा तुमच्यावर विश्वास नसेल आणि चुकीचं काही तुम्ही कस्टमर रिलेटेड करत असाल तर तुमचा बिझनेस लॉंगर रनमध्ये कधीच मोठा होणार नाही. सो आम्ही हे 3 एथिक्स पहिला पाळतो की पहिला बिझनेसमध्ये माझा कस्टमर हॅपी असायला पाहिजे, त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि कस्टमरने तुम्हाला आशीर्वाद दिले पाहिजे. हा खूप मोठा आणि मेजर इम्पॅक्ट करणारा एक अँगल आहे म्हणू शकतो आपण. कारण काय हे मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट ब्लेसिंग ही गोष्ट वर्क होते. आता देव आहे नाही आहे हा वेगळा पार्ट आहे, पण जर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत असेल, जर तुमचे कस्टमर तुमची लोक तुमच्या सोबत असतील, तेच तुमचे ब्रँड अँबॅसेडर आहे. करेक्ट आहे. तुम्ही शाहरुख खान, सलमान खान कोणालाही ब्रँड अँबॅसेडर बनवाल. मी बरेच ब्रँड यांनी प्रमोट केलेले दाखवू शकतो आज जे झिरो झालेत. बायजूस शाहरुख खान प्रमोट करत होते आहे का, पण त्याची बदनामी का झाली तर त्यांच्या कस्टमरनीच त्याला बदनाम केलं. अच्छा, की तुमचे प्रोडक्ट असे आहेत. तर तुम्ही त्यांची केस स्टडी बघू शकता सो दॅट यू विल गेट टू नो की त्यांच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी गडबड होते. अच्छा, ओके. सो हे थोडंसं फॉलो करणं गरजेचं आहे. एवढं जरी फॉलो केलं इनफ आहे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकी तुम्ही चांगला प्रोडक्ट बनवाल तरच तुमचा कस्टमर तुमच्यावर विश्वास ठेवेल. बरोबर, अगदी. सो हा त्याचा बाय प्रोडक्ट झाला की मला कस्टमरला हॅपी करायचं हे मी ठरवलंय, लिगल वेनी जायचं हे मी ठरवलंय आणि सगळे कंप्लायन्स फॉलो करायचे. मग या 3 गोष्टी ठरवल्या ना ऑटोमॅटिकली तुमचा प्रोडक्ट बेस्टच असतो. कारण कस्टमरला हॅपी कधी करणार, प्रोडक्ट बेस्ट असायला पाहिजे. पण प्रोडक्ट नुसता बेस्ट बनवून चालणार नाही, तर त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत म्हणजे कंप्लायन्स वगैरे ह्या पण मी स्ट्रॉंग बनवल्या. सो एंड ऑफ द डे माझी कंपनी स्ट्रॉंग बनते. खूपच छान. 1000 रुपयामध्ये आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरुवात करू शकतो का? करू शकतो. बघा क्रिप्टोकरन्सीला पण सर एक डार्क अँगल आहे. म्हणजे काय तर अजून आपल्याकडे एवढ्या चांगल्या प्रकारे त्याला रेग्युलेट केलं गेलं नाहीये. बरेच लोक त्याचा मिसयूज करतायत, चुकीच्या पद्धतीने सांगतायत. म्हणजे खोटे प्लॅटफॉर्म्स बनलेत जे तुमचे पैसे घेतात आणि गायब होतात. करेक्ट. हे सगळे प्रॉब्लेम आहेत. सो ऑथेंटिक प्लॅटफॉर्म शोधणं, प्रॉपर इन्व्हेस्ट करणं. क्रिप्टोकरन्सी इज अ फ्युचर मी सुद्धा मानतोय. ज्या दिवशी भारतामध्ये क्रिप्टो लिगलाइज होईल आम्ही सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. मला थोडंसं एक तक्रार आहे गव्हर्नमेंटकडनं माझ्या की गव्हर्नमेंटने कृपया यामध्ये लक्ष घालायला पाहिजे की जर जगामध्ये एखादा ट्रेंडी प्रोडक्ट आहे, जगभरामध्ये एखाद्या गोष्टीची चर्चा आहे, मोठे मोठे देश त्याच्यावर काम करतायत, तर आपणही त्यांच्याबरोबरच जायला पाहिजे. अगदी. आणि फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या देशाची ग्रोथ चांगली होईल. कारण आपण सगळ्यात शेवटी गेलो ना, मेन प्रोडक्ट मधला ज्यूस निघून गेल्यानंतर काय उपयोग आहे. सो आपल्या लोकांना पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे. जर इंडियन गव्हर्नमेंटने त्याला रेग्युलराइज केलं, सरकारचा टॅक्स कलेक्शन पण वाढेल, रेव्हेन्यू सरकारचा वाढेल, लोकांच्या इन्व्हेस्टमेंट वाढत जातील. आणि जेव्हा रेग्युलेट करतो, जसं बँकेमध्ये 5 लाखापर्यंत गव्हर्नमेंट त्याची सिक्युरिटी घेतं किंवा आरबीआय सिक्युरिटी घेतं, तसं क्रिप्टोमध्ये जेव्हा तो सांगेल, जसं स्टॉक मार्केटमध्ये सेबी आहे, म्युच्युअल फंडला एमफी आहे, IRDA आहे, तसं तुम्ही क्रिप्टोसाठी पण काहीतरी काढा जेणेकरून क्रिप्टोमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या प्रकारे ग्रोथ घेऊ शकतो. बचतीसाठी कोणते खर्च टाळावेत? कोणते खर्च टाळावेत हे म्हणण्यापेक्षा बचत करून उरलेल्या पैशात कसं घर चालवावं हे इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे काय, तुम्ही पहिला थॉट प्रोसेस क्लिअर करायला पाहिजे. माझे गोल काय आहेत, त्या गोलसाठी अमाऊंट काय पाहिजे, त्या अमाऊंट वरून तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं की मला इन्व्हेस्टमेंट काय करायला पाहिजे प्रत्येक महिन्याला. बरोबर आहे. मग पहिला इन्व्हेस्टमेंट करा, उरलेल्या अमाऊंट मध्ये तुमचं घर चालवा. म्हणजे बचत करून हे करू नका ते करू नका हे काही करण्याची गरज नाही. सो पहिला मी काय केलं, आलेल्या पैशातून इन्व्हेस्टमेंट करून टाकली. बरोबर. एवढे पैसे शिल्लक राहिलेत, एवढ्या पैशात मला माझं बजेटिंग करायचं आहे आणि माझं मला घर चालवायचं आहे. सिंपल लॉजिक आहे. या वेळी गेलेलं कधीच सांग. अच्छा, बचतीसाठी सारे कसले उपाय कोणते कोणते, कशा पद्धतीने आपण ते नियोजन केलं पाहिजे? सो सुरुवातीला थोडंसं शॉर्टमध्ये आपण बघितलं होतं की बचतीसाठी शॉर्ट टर्म गोल तुमचे असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही FD करू शकता. ओके. डेट फंडमध्ये किंवा लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बरं. लॉंग टर्म गोलसाठी तुम्हाला म्युच्युअल फंड आहे, स्टॉक आहे किंवा इवन थोडंफार क्रिप्टोमध्ये इफ यू वॉन्ट विचार करू शकता. मोठी रिस्क घेण्याची गरज नाहीये. सो एवढ्या जरी प्रोडक्टमध्ये मी विचार केला आणि जर खूप चांगला पैसा तुमच्याकडे असेल, वेल्दी असाल, तर तुम्ही रिअल इस्टेटचा पण त्याच्याबरोबर थोडासा विचार करू शकतो. पण पैसा चांगला असेल तर, म्हणजे सगळाच EMI लावून मी एखादा फ्लॅट घेतला, घर घेतला हे नको. असं व्हायला नको. पैशांची योग्य विभागणी कशी केली पाहिजे? साधारण समजा एखाद्याला XYZ 1 लाख रुपये त्याचं मंथली सगळे शिल्लक राहत असतील तर त्यांनी त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे? महिन्याला 1 लाख रुपये शिल्लक राहतात.
सो या केसमध्ये बघा, महिन्याला 1 लाख रुपये शिल्लक राहत आहेत, याचा अर्थ तो वेल्दी पर्सन आहे. ट्रू. तर याचा लॉंग टर्मसाठी तो 50% इझिली अलोकेट करू शकतो आरामशीर. म्युच्युअल फंड आणि स्टॉक. 50,000 मेजरली त्याचे तिकडे जातील. त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये जर काही चांगला प्रोडक्ट त्याच्याकडे असेल ऑप्शन, तर 10-12 हजार रुपयांचं अलोकेशन EMI साठी तो तिकडे देऊ शकतो. अच्छा. उर्वरित इमर्जन्सी फंड, डेट फंड, म्हणजेच जे आपण इमर्जन्सी वेगवेगळे फंड बघितले होते त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. गोल्ड वगैरे मध्ये पण छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट त्यालाही अलोकेशन देऊ शकतो. गरीब आणि श्रीमंत जो माइंडसेट असतो त्यातला डिफरन्स काय आहे? गरीब गरीबच का राहतो आणि जो श्रीमंत आहे तो अजून श्रीमंत होत जातो? त्याच्यामध्ये फायनान्शियलचं खूप मोठा हात आहे. तर तुम्ही तिथे काय सांगाल? बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय, गरिबी वाईट नाहीये आणि श्रीमंती पण वाईट नाहीये. तुम्हाला जर त्या लाईफस्टाईलला तसंच मेंटेन ठेवायचं असेल आणि तुम्ही त्यात सुखी असाल तर तुम्ही अननेसेसरी हातपाय मारू नका. माझं क्लिअर मत आहे. अच्छा. तुम्ही करोडपती नका बनू, दुसरा बनतोय म्हणून. हां, पण जर तुम्हाला बनायचं आहे, स्वतःला आतून वाटतंय मला बनायचं आहे, तर तुम्हाला माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. पहिला माइंडसेट, अरे यार तो काय सांगतोय, होत आहे, एवढी मोठी गोष्ट नाही, ते 2 नंबरच करावं लागतं किंवा चुकीच्या मार्गानेच पैसा कमवावा लागतो. करेक्ट. हे जे सगळे थॉट प्रोसेस आहेत ना, क्विक पैसा येतो, काहीतरी अशी आयडिया काढतो, लगेच पैसा काढतो, हे सगळं बाजूला करावं लागेल. आणि थेंबे थेंबे तळे साचे. ट्रू ट्रू. एकदा का पहिले 1 करोड तुम्ही कमवले ना, तिथून ऑटोमॅटिकली म्हणतात ना, वाघाच्या तोंडाला रक्त लागलं की ऑटोमॅटिकली तो शिकार करायला लागतो, हे तसं आहे. एकदा का पहिले 1 कोटी 2 कोटी 5 कोटी हा जो कॉर्पस आहे ना, मोठी अमाऊंट जेव्हा तुमची बनते तेव्हा तुम्हाला कळतं की मी 1,000 कमवत होतो, आता 5,000 कमवतोय, आता मी 10,000 कमवतोय. बरोबर. 1,000 कमवणारा पण मीच आणि 10,000 कमवणारा पण मीच. करेक्ट. शून्य वाढवत चाललोय. मग पुढेही मला माइंडसेट तोच ठेवायचा आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे, पॉझिटिव्ह गोल क्लिअर पाहिजे. गोल क्लिअर. मला इथं पोहोचायचं आहे आणि एवढ्या वेळात मला पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मी हा ऍक्शन प्लॅन बनवलाय आणि मी हे कर्म करणार. करेक्ट. ते काम करणार, ते काम करत तुम्हाला जायचं आहे. सो माइंडसेट इज क्लिअर की निगेटिव्हिटी पूर्ण डोक्यात काढून टाकायची. अच्छा. आता सवय काय लागली, सोशल मीडियामुळे प्रॉब्लेम आहेत. आपल्याला काही लोक कमेंट करतील कमेंट बॉक्समध्ये, अरे बोलणं सोपं आहे, खुर्चीवर बस होतं. पण प्रॉब्लेम काय आहे ना, की हा जो थॉट प्रोसेस आहे किंवा ही विचारसरणी आहे ही बदलायला पाहिजे. ज्या प्रत्येक गोष्टींमध्ये शोधायच्या तर 100 गोष्टी चुकीच्या मिळतील, पण ज्या 2, 4, 5 गोष्टी चांगल्या आहेत त्या घ्या. आता मी जे सगळं बोलतोय यातल्या मे बी तुम्हाला 50% गोष्टी आवडल्या नाहीत, 80% आवडल्या नाहीत, पण 10-20% तर आवडतील, ऑफकोर्स त्या घ्या. निगेटिव्ह गोष्टी घेऊन आपल्यालाच मनस्ताप. करेक्ट. मी कोणाला काहीतरी बोलणार आणि ते मग तसंच चालणार. आपला माइंडसेट निगेटिव्ह बनत जातो. जेवढं आपण निगेटिव्ह बोलत जाणार, जेवढे आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येणार, तेवढं आपण निगेटिव्ह बनत जाणार. सो बेटर वे काय आहे, डोक्यातनं काढून टाका गाण. बोलून काय होणार आहे, कोणाला काहीतरी म्हणून काय होणार आहे, काहीच नाही होणार आहे. जो तो आपल्या कर्माची फळ भोगत असतो. आपल्याला सिंपल आहे की डोक्यामध्ये थॉट प्रोसेस क्लिअर ठेवायची आहे की मला इथं पोहोचायचं आहे, पॉझिटिव्हली पोहोचायचं आहे. ज्या व्यक्तीमधून ज्या चांगल्या गोष्टी घेता येतील तेवढ्या घ्या, त्या आत्मसात करा. तुमचे जे कोणी आयडॉल असतील त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही त्यांना फॉलो कराल तेवढं चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह इम्प्रुव्हमेंट्स होताना बघायला मिळते. ट्रू. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय आणि पॅसिव्ह इन्कमचे साधारण काय काय मार्ग आहेत? पॅसिव्ह इन्कम हा प्रकार नसतो. ओके, थोडंसं तुम्हाला त्यामध्ये ऍक्टिव्ह राहावं लागतं. अच्छा. आता समजा पॅसिव्ह इन्कम कशाला म्हटलं जातं, एक स्टँडर्ड डेफिनेशन सांगतो. मी एखादं घर बाय केलं, हो, ते रेंटने दिलं, तो पैसा मला येत राहतो. मी एखादे शेअर्स बाय केले, ऑटोमॅटिकली डिव्हिडंड येत राहतो. मी म्युच्युअल फंड बाय केले, त्याला SWP लावली, ऑटोमॅटिकली पैसे येत राहतात. मी FD केली आणि त्या FD मधून महिन्याला एक व्याजाची विड्रॉल लावली, ऑटोमॅटिकली पैसे येत राहतात. डेट फंडातून त्याचं वरचं जे काही कॅपिटल गेन असेल ते मी काढत राहिलो. दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह इन्कम. पण प्रत्येक पॅसिव्ह इन्कमला ऍक्टिव्हली मॉनिटर करणं पण गरजेचं आहे. का गरजेचं आहे? मी घर भाड्यानं दिलं आणि तो भाडे करून घराची पूर्ण हातनं वाट लावली, टाईल्सची वाट लावली, भिंतींची वाट लावली, मी तिकडे बघितलंच नाही. मग ते जाऊन तुम्हाला मॉनिटर करायला पाहिजे. करेक्ट. मी एखादी जागा घेऊन ठेवली, भाड्यानं दिली, हळूहळू त्या भाडे करून कब्जा केला, बघायला पाहिजे. मी स्टॉक्स बाय करून ठेवले आणि ते पडायला लागले आणि मी कचरा बाय करून ठेवलाय, तो तसाच ठेवलाय, आज जाईल वर, उद्या जाईल वर. अशा अनेक कंपन्या मी दाखवू शकतो. एक मोठे बिझनेसमॅन आहेत, नाव आता मुद्दाम घेणार नाही, त्यांचे भाऊ चांगले करतायत पण दुसरे भाऊ चांगले करू शकत नाहीत. कंपन्यांची वाट लागली, 800 रुपयावरून स्टॉक 20 रुपये 30 रुपयावर आला. मग या केसमध्ये मी बघतच बसलोय, पॅसिव्ह इन्कम नाही ना,
मग योग्य वेळी तिथं ऍक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, थोडा कमी वेळ जरी दिला तरी चालेल, त्याला पॅसिव्ह इन्कम म्हटलं जातं. ठीक आहे, थोडा कमी वेळ द्या, पण द्या, लक्ष राहणं गरजेचं आहे. आणि हे सगळे पॅसिव्ह इन्कम आहे. म्हणजे जे मी एक्झाम्पल तुम्हाला दिले ना, यांना पॅसिव्ह इन्कम मानलं जातं. साधारण रिअल इस्टेटमध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे? रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक किती करायला पाहिजे यासाठी थांबरूल नाही आहे, राईट. पण यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, जर तुमच्याकडे रिअल इस्टेटची एक्सपर्टी नसेल तर बिलकुल गुंतवणूक करू नका, तुम्ही फसणार. मी अनेक उदाहरणं देऊ शकतो ज्यांनी आयुष्यभर कमवलेला पैसा हा रिअल इस्टेटमध्ये लावला. मग तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? समजा एखादा व्यक्ती आहे, 50,000, 60,000, 30,000, 1,00,000 रुपये जे काय असेल सॅलरी आहे. तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं ना, त्याचा मेजर पैसा EMI मध्ये जातो त्याच्या फ्लॅटच्या. बरं, हा फ्लॅटचा EMI किती वर्षांसाठी असतो? मिनिमम 20 वर्ष कमीत कमी, राईट. 20-30 वर्ष. हा फ्लॅट व्यक्ती घेतो कधी? 30-40 वय असताना. मग 40 वय असताना जर मी 20 वर्ष हप्ता भरणार आहे तर रिटायरमेंटला मी आलो. म्हणजे मी माझं आयुष्य त्या घराचे हप्ते भरण्यामध्ये घालवले. बरं, रिटायर झालो, इन्कम बंद झाला, काय मिळालं? 4 भिंती मिळाल्या आणि मी त्यातच अडकून पडलोय. सही. दुसरं काहीच प्लॅनिंग नाहीये. हे चुकीचं आहे. हा, नो डाऊट तुम्ही वेल्दी आहात, पैसा चांगला आहे, तुम्हाला रिअल इस्टेट समजते, कंपाऊंडिंग समजतं, तुम्हाला माहिती आहे इथं डेव्हलपमेंट चांगली होणार आहे, नवीन एरिया बनणार आहे, नवी मुंबई इथं येणार आहे, नवीन पुणे इथं बसणार आहे, सही, नवीन कोल्हापूर इथं बसणार आहे, कोल्हापूरचं एक्सपान्शन या डायरेक्शनने होणार आहे, पुण्याचं एक्सपान्शन इकडे होणार आहे, नागपूर नाशिक इकडनं वाढणार आहे, लोक सगळी इकडे येणार. त्या केसमध्ये मी तिथं प्लॉट घेऊन ठेवला, तिथं मग अपार्टमेंट उभा राहण्यासाठी एका बिल्डर बरोबर पार्टनरशिप केली. दॅट इज कॉल्ड व्हिजनरी इन्व्हेस्टमेंट. अच्छा. असंच कोणीतरी एजंट आला, अरे हे मिळतंय स्वस्त, घेतो. फ्लॅट आहे, घरचे सांगतात पुण्यामध्ये फ्लॅट असायला पाहिजे, तू जॉबला गेलायस. त्यानं फ्लॅट घेतला आणि याची ट्रान्सफर झाली मुंबईला आणि तो फ्लॅट 10,000 भाड्याने दिला. म्हणजे काय, एक हत्ती बाळगायचा आणि त्या हत्तीचा वापर काय करायचा? काहीच नाही, दारात बांधून ठेवला. उपयोग काय? काहीच उपयोग. सिंपल लॉजिक आहे की 1,50,00,000ची फ्लॅट आपण घेतो आणि 10-15,000 भाड्याने देतो. मी स्त्रियांना स्पेशली हा प्रश्न विचारतो, कारण त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, स्वतःचं घर असायला पाहिजे, किचन मोठं पाहिजे, ज्या काय असेल त्यांचं एक्सपेक्टेशन घराचं असतं. मी त्यांना प्रश्न विचारतो, हे जे तुम्ही करताय, आता मला पहिला एक उत्तर द्या, तुमच्या गळ्यामध्ये एक हार मला दिसतोय, 2-3 लाखाचा असेल, तो हार मला 4 दिवस वापरायला देणार? नाही देणार. 100% नाही देणार. बाकी काही माग, माझे दागिने मागायचे नाही. मग ते 1 कोटीचं घर तुम्ही भाड्याने देताय 10,000ला. सिंपल लॉजिक आहे. 1 लाखाची वस्तू तुम्ही मला देत नाही आणि ते 1 कोटीचं घर तुम्ही 10,000 भाड्याने देताय. इथं प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय, एक तर त्याचा यील्ड कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे काय, ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मी जर 1 कोटी रुपये लावलेत आणि त्यामधून जर मला 20,000 येत आहेत तर 12 दुनी 24, म्हणजे 2,40,000 मी कमवतो. 40,000. FD केली असती तर 1 कोटीला मला 10 लाख रुपये व्याज आलं असतं, 8 लाख रुपये व्याज आलं असतं, 7 लाख रुपये व्याज आलं असतं, डिपेंड ऑन द इंटरेस्ट रेट. करेक्ट. सो या केसमध्ये थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आता यावर लोक काउंटर काय करतात हे पण सांगतो, की प्रॉपर्टीचे रेट वाढत नाहीत का? वाढतात. पण जेव्हा तुम्ही न्यू प्रॉपर्टी आणि ओल्ड प्रॉपर्टी कम्पेअर करता तेव्हा तुम्हाला कळतं. तुम्ही काय करा, तुमच्याच एरियातला रेट काय चालू आहे शोधा. आता फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये स्क्वेअर फूट रेट चालू आहे. करेक्ट. पण 20 वर्ष जुन्या अपार्टमेंटला 10,000 रेट तुम्ही देणार का? नाही देत. तिथं तुम्ही म्हणता 7,000 मध्ये प्रॉपर्टी जुनी झाली, लिफ्ट जुनी आहे, टाईल्स जुन्या प्रकारचे आहेत, अपार्टमेंट जुना आहे, कलर नाही, त्या कलर नाही आहे. आणि चला कलर वगैरे तुम्ही करा लाख रुपये घालून, पण त्या कलरसाठी मी नवीन बिल्डिंगचा रेट तुमच्या जुन्या बिल्डिंगला देऊ का? नाही देणार. मग तिथं जो ROI आहे तिथं गडबड होते. बरेच लोक मला म्हणतात 10 वर्षात पैसे डबल झालेत माझ्या अपार्टमेंटचे. झाले ना 10 वर्षात डबल, पण तुम्ही त्यावर केलेला खर्च, तुम्ही पालिकेला दिलेला पैसा, तुम्ही डागडुजी केलेला पैसा. बरं, महत्वाची गोष्ट, जरी डबल झाला आपण पकडून चालू, डबल हा तुमचा फायदा आहे. करेक्ट. ओके. पण 10 वर्षात डबल होणं म्हणजे XIRR काय झाला, ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला पर इयर काय मिळाले, तर ते असतात 7-8%. बरोबर. मग 7-8% एवढी पण देते. तुम्ही इकडून ते पैसे कमवले म्हणजे काय मोठा शहाणपणा केला. बरोबर आहे, अगदी बरोबर. हे मॅटर करतं. आणि विकल्यानंतर कॅपिटल गेन 20%. डायरेक्ट सरकार म्हणेल 20% हप्ता इकडे येऊ दे, मग उरलेले तुझे, मग स्टॅम्प ड्युटी वगैरे वगैरे या सगळ्या वेगळ्याच गोष्टी. बरोबर आहे. अच्छा संकेत सर, एक मजेशीर प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं करत असताना तुमचा यूट्यूब चॅनलही खूप जबरदस्त आहे, त्याला व्ह्यूही खूप जबरदस्त असतात, तुमचे नॉलेजही जबरदस्त आहे. हे सगळं करत असताना एवढ्या व्यापातून तुम्ही तुमचं नियोजन, आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करता? बघा, एक
मेजर गोष्ट मी बऱ्याच लोकांना सांगतोय की जेव्हा एक बिझनेस उभारला जातो, बरोबर, बिझनेस हा एक काचेचा बंगला आहे. काचेचा बंगला आहे, अगदी बरोबर आहे. सो एक दगड जर त्याला लागला तर पूर्ण सगळंच पडणार, राईट. सो बिझनेस माझा अग्रेसिव्हली ग्रो होतोय, पण तरी सुद्धा माझ्या एफडीज आहेत. क्या बात आहे. का मी स्टॉक मध्ये सगळे पैसे लावू नाही शकत? लावू शकतो. तरी पण माझे स्टॉक्स पण आहेत, म्युच्युअल फंड पण आहे, मी डेट्स फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करतो, माझा लाईफ कव्हर पण आहे, हेल्थ कव्हर पण आहे. म्हणजे काय, मी माझ्या पैशाला डायव्हर्सिफाय केलं. मला रिअल इस्टेट समजते, म्हणून मी रिअल इस्टेटमध्ये पण इन्व्हेस्ट करतो. काही माझे प्लॉट आहेत, प्लॉटिंगचा बिझनेस आम्ही करतो, काही अपार्टमेंट आम्ही बिल्ड केलेत, त्याच्यामध्ये पण आमचं रिअल इस्टेटमध्ये काम चालतं. पण मला यातलं नॉलेज आहे म्हणून मी बोलतो. मी तुम्हाला हेल्थ रिलेटेड काही आता सांगितलेलं नाही की तुम्ही हेल्थमध्ये असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. माझी एक्सपर्टी नाही आहे. पण रिअल इस्टेटला मी काय सांगतोय की जर तुमच्याकडे एक्सपर्टीज असेल तर तुमचं त्यामध्ये लक्ष असलं पाहिजे. आता मला माहिती आहे बिल्डर सगळा ज्यूस काढून घेतो त्या प्रॉपर्टीतला. आम्ही कमवतो चांगले पैसे ॲज अ बिल्डर म्हणून आहे, बिल्डर कमवतो. मग तुम्हाला बिल्डर व्हायचं आहे का? उतरा रिअल इस्टेटमध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी ज्यावेळी माझं व्यवस्थापन करतो ना, मी या सगळ्या गोष्टींना नजरेमध्ये ठेवून करतो की काचेचा बंगला आहे, जेवढं आपल्याला चांगलं याला सावरता येईल तेवढं आपण सावरतोय, पण त्याला हेज करणं पण गरजेचं आहे. मार्केटमध्ये आल्यामुळे मला हेज कळालं. हेज काय असतो? जेव्हा जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा तुमचा हेज कामाला येतो, राईट. सो इथं पण माझं तेच आहे की प्रत्येक गोष्टीचा माझा हेज आहे. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला तर काय करायचं, लाईफमध्ये पैशाची अडचण आली तर कुठनं पैसा उभा राहील, कुठले कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याला कॅटर करण्यासाठी मी कुठं कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. त्या माझ्या प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहेत, जेणेकरून मला फायनान्शियल स्ट्रेस कधी येणार नाही. मी अननेसेसरी हेवी लोन पण काढलेले नाहीत की 50-100-200 कोटीचं लोन करून ठेवलंय आणि उगीच धावपळ करतोय. नको आहे मला ते. माझ्या बिझनेसेसमध्ये बाहेरचे इन्व्हेस्टर नाही आहेत, जेणेकरून ते माझ्यावर प्रेशर टाकतील आणि काही प्रोडक्ट बनवून मला लोकांना द्यायला सांगतील. हे मी करत नाहीये. सो या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेतली आणि मी फायनान्शियली स्वतःला स्टेबल ऑलरेडी बनवलंय. फंटॅस्टिक, खूपच छान. आता आपण बघतो की खूप मोठ्या मोठ्या कंपन्या असतात आणि तिथे खूप फंड मॅनेजर पण असतात आणि त्या कंपन्या काही कालावधीनंतर ढासळतात. तर हे कसं होतं? मेजरली कंपन्यांचं काय असतं ना की वेगवेगळे लोक एकत्रित येतात, ते फंड रेज करतात, मोठ्या कंपन्या उभा करतात. आता तिथं जे फंड मॅनेजर असतात ते फंड मॅनेजर म्हणजे अकाउंटंट लोक आले किंवा सीए लोक आले, करेक्ट. त्यांचा आणि कंपनीच्या ग्रोथचा काही ऍक्च्युअली काहीच संबंध नसतो. जो ओनर असेल, सीईओ असेल, सीएफ असेल, ही सगळी लोक ते बघत असतात. बरोबर आहे. मग त्यांचे जे डिसिजन आहेत ना ते मॅटर करतात की मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्या होतात. इव्हन आता अश्नीर ग्रोवर साहेबांनी एक मध्ये कंपनी बनवली होती, क्रिक पे वगैरे समथिंग, ती बंद पडली. त्यांनी सांगितलं आम्ही पिवट करतोय आणि दुसरी कंपनी स्टार्ट करतोय. आता यात पण 2 चॅलेंज आहेत की तुम्ही जोपर्यंत पाण्यात उडी मारणार नाही तोपर्यंत त्याची खोली आणि पोहायचं कसं हे कळणार नाही. मग जर तुमची चूक झाली असेल तर ती योग्य वेळी सुधारणं पण गरजेचं आहे. मग मी त्यातनं पिवट घेणार आणि दुसरा बिझनेस सुरू करणार. पण जर तुम्ही विचार करता नाही आज चालेल, उद्या चालेल, करूया, पोकळ मोटिवेशन जे असतं ना ते तुम्हाला बुडवतं. सो त्यामुळे मेजरली कंपन्यांचं ना हेच होतं, ज्या ज्या कंपन्या अननेसेसरी लवकरात लवकर ग्रो करायचं आहे, परफेक्ट, फास्टेस्ट मार्केट कॅप्चर करायचं आहे, ही थॉट प्रोसेस मेजर कंपन्यांना बुडवते. आणि तो प्रोडक्ट मार्केट फिट आहे का हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे. एका सामान्य माणसाने स्वतःला आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम केलं पाहिजे? सिम्पल आहे सर, बाकी काहीच बघण्याची गरज नाही. एकदम सिम्पल फॉर्म्युला लावायचा. माझ्या लाईफची व्हॅल्यू काय आहे, परफेक्ट, माझ्या हेल्थची व्हॅल्यू काय आहे, राईट, आणि उरलेला पैसा मला इन्व्हेस्ट करायचा आहे. त्यात 2-3 मार्ग लावा. काही एफडी करा किंवा डेट फंडमध्ये टाका, ओके, काही म्युच्युअल फंडमध्ये टाका, जमत असेल तर इक्विटी करा, नाहीतर करू नका. ती अच्छा, डायरेक्ट म्युच्युअल फंड्स बाय करा, सोडून द्या. याच्या व्यतिरिक्त जास्त काही स्मार्ट बनायची गरज नाही आहे. ओके. आणि ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच्याकडे भरपूर सारे ऍडवायझर आहेत, त्याला सल्ला द्यायची मला गरज नाही. करेक्ट, कारण भरपूर सारे लोकांना तो भेटतोय आणि भरपूर सारे सल्ले तो घेतोय. पण मिडल क्लास लोकांनी जेन्युअनली सेव्हिंग करायला पाहिजे. मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला, म्हणजे माझा हा बिझनेस आहे म्हणून नाही किंवा तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे असं बिलकुल नाही. तुम्ही कुठेही जा पण सेव्हिंग करा, एफडी करा, डेट फंड घ्या, काहीही करा, पण पैसा बचत करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये 50% जास्त येणारे प्रॉब्लेम हे पैशामुळे येतात. जर तुम्ही ऑब्झर्व केले तर घरात जी भांडणं क्लेश होत असतात ना, करेक्ट, 50% जास्त क्लेश हा पैशामुळे होतो. पैशामुळे, हे इम्पॉर्टंट आहे.
तर सर, जसं आपण मगाशी तुम्हाला मी आलेला सांगितलं की जे सारथी प्रोग्राम आपण एक आणलेला आहे आणि हा बेसिकली लघु आणि मध्यम उद्योजकांकरता आहे, ज्यांना आपला व्यवसाय एका मोठ्या लेवलला घेऊन जायचा आहे, पुढे नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा आहे, वाढवायचा आहे, एका तालुक्यातून, गावामधून, एका शहरामधून, जिल्ह्यांमधून इंडिया लेवलला, पूर्ण पॅन इंडिया लेवलला घेऊन जायचं आहे आणि कुठलाही व्यवसाय पुढे जाऊ शकतो. तर हे सारथीमध्ये आपण सगळं आणलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण बिझनेस कोचिंग प्रोग्राम आहे, एका उद्योजक आणि पूर्ण त्याची ऑर्गनायझेशन कशी डेव्हलप होईल, एका पिऊनपासून CEO पर्यंत कशा पद्धतीने नेक्स्ट लेवलला जाईल, तर हे सगळं आपण त्या सारथी प्रोग्राममध्ये आणलेलं आहे. गरज आहे अशा प्रोग्रामची. बेसिकली काय होतं ना की एखादा व्यक्ती जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो, बरोबर, त्याला काहीच माहिती नसतं, त्याला त्याचा प्रोडक्ट आणि मला याला मोठं करायचं एवढंच डोक्यात असतं. बरोबर. पण प्रत्येक वेळेला, तर माझंच उदाहरण घ्या ना, प्रत्येक गोष्ट आम्ही ठेचकळत, अडकत, पडत, परत उभारात शिकत गेलो. करेक्ट. ज्यावेळी असा सपोर्ट मिळतो, बरोबर, तर त्याला पहिल्या दिवशी कळतं की पुढे काय काय प्रॉब्लेम येणार आणि तो करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पहिल्यांदाच घेतो आणि मग त्याचा बिझनेस चांगला ग्रो होत जातो. बरोबर. सो अशा गोष्टी असणं पण गरजेचं आहे. सो तुम्ही जो काही हा प्रोग्राम लॉन्च केलाय, करेक्ट, त्याचा नक्कीच लोकांना फायदा होईल आणि हा मराठीत असल्यामुळे मराठीमध्ये अजून चांगला लोकांना फायदा होऊ शकतो. 100%. येस. तर थँक्यू व्हेरी मच संकेत आवटे सर, तुम्ही या ठिकाणी कोच किरण पाटील शोमध्ये तुम्ही आलेले आहात, त्यामुळे तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच किरण पाटील साहेब, तुम्ही मला बोलवलं, ही संधी दिली, हा मंच माझ्यासाठी तुम्ही खुला केला आणि जे लोक बघतायत त्या सर्वांचे आभार, कारण तुम्ही आतापर्यंत हे व्यवस्थित ऐकलात आणि आय होप की तुम्ही या गोष्टींना इम्प्लिमेंट कराल आणि या गोष्टीमुळे कदाचित 1% तरी तुमच्या जीवनात बदल होईल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.